नमस्कार मंडळी, दंडवत प्रणाम. कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? तर मी आशा आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर तुम्हाला बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज बैलपोळा आहे आणि मी पुरणपोळी बनवणार आहे, कारण आमच्या इकडे प्रत्येक सणाला पुरणपोळीच बनवतात. तर त्याच्यामुळे मी आज पुरणपोळी बनवणार आहे आणि तुमच्याबरोबर पण शेअर करेन. आणि कंटिन्यू 2-3 दिवसापासून पाऊस चालू आहे, तर आज उघडलं आहे. तर म्हटले आज तुम्हाला दाखवते आमच्या इकडे नदीला पाणी किती आलेलं आहे.
तर आता पीठ मळून घेऊ. तर मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 1 वाटीला कमी मैदा घेतलेला आहे, म्हणजे पोळ्या छान मऊ होतात. त्याच्यामुळे मी दोन्ही मिक्स करणार आहे. नाही तर मी दरवेळेस गव्हाच्याच पिठाच्या करते, पण यावेळेस म्हटले थोडा मैदा टाकू म्हणून थोडं घेतलं, मग कलर पण छान येतो. थोडी हळद टाकायची, त्याने पोळ्यांना कलर छान येतो. थोडं मीठ टाकते. आता हे पीठ मळून घेऊया. तर आता आपलं पीठ पण मळून झालेलं आहे, पण आपण त्याच्यात तेल टाकून त्याला चांगलं मळून घेऊया, म्हणजे मऊ पोळ्या येतात. तर हे मसाल्याचं वाटण आहे. तर याच्यात कांदा, खोबरं, आलं, लसूण, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर याचं वाटण करून घेतलं आहे. आणि हे आपली पुरणाची डाळ असते ना, त्याची पेस्ट करून घेतली. थोडं त्याला ग्रेव्ही घट्ट होते छान. आणि हे आपल्या डाळीचं पाणी, हे जेव्हा आपण डाळ शिजवतो ना त्याचं पाणी निघतं ना, ते आमटीत टाकायचं. त्याने डाळ सार पण टेस्टी होतो आणि घट्टपणा पण येतो त्याला. तर मग आता हे 3 वस्तू घेतलेल्या आहे मी. तर चला मी तुम्हाला दाखवते सार कसा बनवते मी. तर आता तेल चांगलं गरम झालेलं आहे. तर त्याच्यात मी आता जिरे टाकून घेते. थोडी मोहरी टाकते, थोडा हिंग, मोहरी जिरे चांगले तडतडले का मग त्याच्यात मसाला टाकून घेऊया आपण. त्याच्यात थोडी हळद टाकून घेऊया कलरसाठी. त्याच्यात आपल्याला मसाला वगैरे काही नाही टाकायचा, फक्त थोडी हळद आणि लाल तिखट टाकायचं आहे. थोडी लाल मिरची टाकून तर साराला छान असा कलर येतो. आणि काळा मसाला आपण टाकलेला आहे त्याच्यामुळे मसाला टाकायचा नाही, फक्त तरीसाठी लाल तिखट टाकलं थोडं, हळद टाकली, त्याच्यामुळं साराला छान अशी तरी येते. आता हा चांगला फ्राय करून घेऊया आपण. तर आता मसाला छान फ्राय झालेला आहे. तर आपण त्याच्यात आता ते डाळीचं वाटण टाकूया. आणि पुरणाचं डाळीचं पाणी आहे ते टाकूया आता आपण. गरमच टाकायचं, गरम याने कसं चवीला चांगलं लागतं. थंड पाणी टाकलं का मग साराला तरी नाही येत. तर बघा साराला किती छान तरी आलेली. आता आपण त्याच्यात कोथिंबीर टाकून घेऊया. थोडी वाटणामध्ये मी टाकलेलीच आहे, थोडीशी वरती. छान अशी तरी आलेली आहे. आता आपला सार तयार झालेला आहे. तर आता भाज्याचं पीठ मिक्स करून घेते मी. तर मी इथं डाळीचं पीठ घेतलं आहे, आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घेतली आहे, कांदा, कोथिंबीर आणि तांदळाचं पीठ. तर आता हे मस्त करू. तांदळाच्या पिठाने भजी कुरकुरीत होतात म्हणून थोडं टाकायचं त्याच्यामध्ये. आता मी त्याच्यात मसाले वगैरे टाकून घेते. थोडा हिंग टाकायचा, थोडी हळद, थोडं लाल तिखट थोडं कमीच टाकायचं कारण आपण त्याच्यात हिरव्या मिरच्या टाकणार आहे. थोडा ओवा, ते चांगलं असं मिक्स करून घेऊया. आता आपण याच्यात सगळं टाकलं आहे, तर पाणी टाकून थोडं थोडं मिक्स करून घेऊया.
तर आता माझा सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे. तर मी काय काय बनवलं बघा. सार, कांदा भाजी, मिरचीची भजी, कुरडई, भात आणि पुरणपोळी केलेली. तर आता मी देवाचं नैवेद्याचं ताट बनवून घेते. देवाला उपर दाखवायचं आहे. तर आता माझं देवाचं उपराचं ताट तयार झालेलं आहे. तर मी सगळं ताटामध्ये ठेवलं. देवाला आता उपर दाखवून घेते आणि देवपूजा पण करायची आहे आणि बैलांची पण पूजा करायची. तर छान अशी देवपूजा करून झालेली आहे. वेळानुसार देवाची आरती केली, बैलांची पूजा करून झाली आणि आता आम्ही जेवायला बसणार आहे. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. शुभरात्री.